बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी शिक्षक मुबलक प्रमाणात, त्याचबरोबर शिक्षकांना हक्काची नोकरी असायलाच हवं. आणि याच नियमाचं उल्लंघन शालेय शिक्षण क्रीडा विभागानं केल्यामुळे आता मात्र अगदी शिक्षण संचालक सुद्धा हतबल झालेले आहेत. आणि म्हणजे लिटरली शालेय शिक्षण विभाग निर्णय काढतंय कोण, इम्प्लिमेंट करतंय कोण, कोणासाठी काढला जातोय, त्याचा एंड प्रोडक्ट आहे म्हणजे अर्थातच आपला विद्यार्थी, त्याच्यावरती काय परिणाम होत आहे, कशाचाच कशाला मेळ नाहीये. आणि अल्टिमेटली याचा परिणाम अर्थातच भविष्यातली जी शिक्षक भरती आहे, ज्याची ॲड नसताना जगाच्या पाठीवरची एकमेव भरती ती म्हणजे महाराष्ट्र राज्यातील पवित्र पोर्टलद्वारे होणारी शिक्षक भरती. कोणतीही जाहिरात नसताना प्रथमतः परीक्षा घेतली जाते आणि मग नंतर जागांची वाटणी, संच मान्यता, अशा प्रकारे त्यांची ती पूर्ण प्रोसेस वर्षानुवर्ष चालू राहते. याच्यावरती परिणाम कसा होणार आहे, त्याचबरोबर हा जो काळा GR आहे तो आता शिक्षकांना उशिरा, शिक्षण संचालकांना कसं काही सुचलं की हा जो आहे तो थांबवायला पाहिजे. त्याचबरोबर अगदी या निर्णयाविरोधात मुख्याध्यापक संघटना असतील, शिक्षकांसाठी काम करणाऱ्या संघटना असतील, त्याचबरोबर बरेच अजून शिक्षक होणार आहेत हे सुद्धा यांनी कडाडून विरोध करून सुद्धा, त्याचबरोबर माजी शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर सर यांनी आश्वासन दिलं असताना सुद्धा आजही हा जो काळा शासन निर्णय आहे तो जिवंत आहे. आणि मग आता याच धर्तीवरती राज्यात मात्र नवीन शैक्षणिक वर्षापासून CBSE पॅटर्न सुरू होतोय, नवनवीन घोषणा केल्या जातात आनंददायी शिक्षण. मग त्या विद्यार्थ्याला शिक्षक हक्काचा आहे का याचा तरी विचार केला जातोय का? त्याचबरोबर जे शिक्षक आहेत ऑलरेडी लागलेले आहेत ते सुद्धा अतिरिक्त होतात आहे आणि याचा ताळमेळ कसा बसायचा आता बसवताच येत नाहीये. त्यामुळे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाची आता म्हणजे लिटरली आता बोलती बंद झालेली आहे. आणि म्हणून उशिरा का होईना कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे स्टेटस को मेंटेन करण्यासाठी, आता मात्र संचालकांनी पत्र लिहिलेलं आहे सर्व शिक्षण निरीक्षक महाराष्ट्र जिल्ह्यातील आहेत त्यांना. तर या सर्वांचा शिक्षक भरतीवरती कसा परिणाम होणार आहे ते सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. पुराव्यासह आपण बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ कदाचित मोठा होईल किंवा तुम्हाला असं वाटेल की तुमच्याशी रिलेटेड नाहीये, परंतु हा व्हिडिओ विद्यार्थ्यांच्या संबंधित सुद्धा आहे, पालकांच्या संबंधित सुद्धा आहे, शिक्षकांच्या संबंधित सुद्धा आहे आणि जे भावी शिक्षक होणार आहेत त्यांच्याशी सुद्धा कसा परिणाम करणार आहे, असा जाचक आहे ते सुद्धा पाहूया. सध्या कोर्टाचा काही डिसिजन आहे याच्यावरती हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आणि अर्थातच कोर्ट लवकर सुरू होते, याच्यावरती काय निर्णय घेतील आणि जी शिक्षक भरती चालू आहे त्याद्वारे जी स्वप्न रंगवलेली आहेत हजारो नव्हे लाखो शिक्षकांनी की मी शिक्षक होणारच, त्यांचं स्वप्न सुद्धा कशा पद्धतीने धुळीला मिळणार आहे की सत्कारणी लागणार आहे, साकार होणार आहे, हे तुमचे डोळे नक्कीच उघडतील. तर व्हिडिओ नक्कीच जे पालक, विद्यार्थी आणि शिक्षक आहेत, होणारे शिक्षक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. कारण महाराष्ट्रामध्ये जे ऍक्च्युली काय चालू आहे, काय असायला हवं याच्याकडे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने डोळसपणे पाहण्याची वेळ आलेली आहे. मित्रांनो, तर आपण सुरुवातीपासून याची सुरुवातच कुठून झाली ते पाहूया. सध्या आपण पाहतोय की 15 मार्च 2024चा GR. मित्रांनो, आता या GR नुसार काय केलं, पहिल्यांदा जे बघा मी स्क्रोल करते, स्क्रीनवरती दिसत आहे टेलिग्राम चॅनल. जर तुम्ही जॉईन केला, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. तुम्हाला सुद्धा सर्व पुराव्याच्या लिंक्सनुसार तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल. तर मित्रांनो, आता याच्यामध्ये आपण पाहतोय की याच्यामध्ये पहिल्यांदा जी विद्यार्थी संख्या होती ती आता यांचं असं म्हणणं आहे की दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या कमी होते, त्यामुळे मग शिक्षक जादा होता ते, मग त्याच्यामुळे एका 35 विद्यार्थ्यांपाठीमागे एक शिक्षक, 20 विद्यार्थ्यांपाठीमागे एक शिक्षक. बरं,
20 पेक्षा जर विद्यार्थी संख्या कमी असेल तर त्यांना शिक्षकच मिळणार नाही. मग बालकाचा मोफत शिक्षणाचा अधिकार, त्याच्यानुसार त्या विद्यार्थ्यांनी कुठं जायचं, याला शालेय शिक्षण विभागाकडे उत्तर नाहीये. त्याच्यासाठी ते शाळा समूह, दत्तक योजना, याच्यावरती अजून पुस्तकच कागदपत्रे राहिलेले आहेत, त्या सुद्धा खूप घातक आहेत. मग अशा पद्धतीचे जे काही काळे निर्णय घेतले जातात त्याचा अल्टिमेटली परिणाम काय होतोय की पालक आहेत ते ज्या सरकारी शाळा आहेत त्याच्याकडे विद्यार्थ्यांना पाठवत नाहीत, स्वतःच्या पाल्याला पाठवत नाहीत, कारण ऑलरेडी तिथं शिक्षणाचा खेळखंडोबा होऊन बसलेला आहे. याच धर्तीवरती जेव्हा आता हजारो शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत प्रत्येक जिल्ह्यावाईज, आणि त्यांचं समायोजन करत असताना ते ज्या जिल्ह्यात काम करतात तो जिल्हा सोडून त्यांना दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पाठवलं जात आहे. बरं, ती समायोजनाची प्रोसेस आज सुरू आहे का, तर ती समायोजनाची प्रोसेस जवळपास 6 महिने उलटून गेले तरीही संपलेली नाहीये मित्रांनो. सप्टेंबर महिन्यामध्ये जशी संच मान्यता झाली तेव्हापासून ती चालूच आहे आणि किती दिवस चालू राहणार आहे माहित नाहीये, कारण ते न संपणारी प्रोसेस आहे, कारण दिवसेंदिवस ही संख्या आहे ती धडकी भरणारी आहे. बरं, आता याचा परिणाम कसा होतोय की जे विद्यार्थी आहेत, पालक आहेत, त्यांना अजून याच्याबद्दल अवेअरनेसच नाही. त्यांना असं वाटतं की शाळा सुरू होतील, आमची मुलं शाळेमध्ये जातील आणि अशा पद्धतीने काही पालक खुश पण आहेत की सीबीएसई पॅटर्न सुरू होतोय, नवनवीन आमच्या मुलांना शिकायला भेटेल. परंतु त्याचा अल्टिमेटली परिणाम कोणावरती होणार आहे, तर तो विद्यार्थ्यांवरती होणार आहे, विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवरती होणार आहे. आणि अर्थातच जी राज्यामध्ये लाखो विद्यार्थी बसलेले आहेत, 2,36,000 प्लस विद्यार्थी बसलेले आहेत, टेट 2025 शिक्षक भरती परीक्षा IBPS पॅटर्न नुसार द्यायला, आणि ती परीक्षा देत असताना उद्या शालेय शिक्षण विभाग ही परीक्षा मात्र घेत आहे, मुलांकडून परीक्षेचे फॉर्म भरून घेत आहे, परंतु त्यांच्यानंतर त्यांना नोकरी आहे का, त्यांच्याकडे 0 पदे सध्या रिक्त आहेत. म्हणूनच याच धर्तीवरती जरी आता शालेय शिक्षण विभागाने परीक्षा घेतली, जरी शिक्षकांची कमी केली, तरी सुद्धा जे काही नियमांचं उल्लंघन होतंय, आंदोलनं झाली, चर्चा झाले, मोर्चा झाले, कितीतरी जिल्हावाईज प्रत्येक संघटनांनी आज संघर्ष केला, त्यांना उत्तर म्हणून इलेक्शन आणि याच्यावरती तोडगा काढावा असा त्यांना सल्ला दिला. त्यांच्याकडे तोडगा काढायलाच नाहीये, म्हणून त्यांनी हतबल होऊन सर्व ज्या विभागीय उपसंचालक, शिक्षणाधिकारी, माध्यमिक, प्राथमिक सर्व जिल्हे, मुंबई इन्क्लुडिंग पश्चिम, दक्षिण, उत्तर, या सर्वांना एक परिपत्र काढलं आणि त्यांना सांगितलं की सध्या हा जो समायोजनाचा निर्णय आहे तो ॲज इट इज ठेवण्यात यावा, कारण कोर्टामध्ये केस चालू आहे. रीट याचिका क्रमांक सुद्धा तुम्हाला इथे दिसत असेल 5456/2025. आता या याचिकेमध्ये सध्या समायोजनाच्या ह्याला आहे, प्रोसेस आहे, त्याला स्टे आलेला आहे आणि आता कोर्ट आहे ते जून 9 तारखेपासून सुरू होतोय मित्रांनो. मग आता कोर्ट सुरू झाल्यावरती याच्यावरती निर्णय घेतला जाईल आणि त्याच्यावरती जोपर्यंत कोर्ट निर्णय घेणार नाही तोपर्यंत ना शिक्षण मंत्री निर्णय घेणार आहेत. फक्त याच्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे सध्या शिक्षण संचालकांनी. त्यांनी सध्या तरी डॉक्टर महेश पालकर आहेत, त्यांनी लेटर लिहून सध्या तरी जी समायोजनाची प्रोसेस आहे ती थांबण्यात सांगितलेली आहे आणि लिटरली इतक्या जबरदस्त पद्धतीने त्यांना ट्रोल केलं जातंय. शिक्षण संचालकच म्हणतात की संच मान्यतेचे निकष रद्द करा. मग प्रधान सचिवांना त्यांनी पत्र सुद्धा लिहिलेलं आहे त्या संदर्भातील की संच मान्यतेचे निकष आहे ते तात्काळ रद्द करण्यात यावेत किंवा सुधारित निकष आणण्यात यावेत आणि स्टेटस कोची अंमलबजावणी करण्यात यावी. मित्रांनो, म्हणजे थोडक्यात काय की शालेय शिक्षण विभागाकडे ना विद्यार्थ्यांना द्यायला शिक्षक आहेत ना शिक्षकांना द्यायला नोकरी आहे. मग हा घाट परीक्षा घेऊन कशासाठी चालला आहे ते सुद्धा एवढ्या वेळेत सगळं करून. बरं, हे जे उमेदवार आहेत, नव्या उमेदवारीचे उमेदवार, त्यांनी डीएड केलं, बीएड केलं, टीईटी, सीटीटी 1, टीईटी 1, टीईटी 2, सीटीटी 1, सीटीटी 2, पोस्ट ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन, एमफिल, पीएचडी, अगदी एन नंबर ऑफ डबल पीजी, डबल ग्रॅज्युएशन, असे बऱ्याच त्यांच्याकडे सेट असेल, कोणाचं नेट असेल, एवढ्या डिग्री असणारे उमेदवार आज स्वतःचं भवितव्य पाहत आहेत की मी शिक्षक होणारच आणि शालेय शिक्षण विभागाचा मात्र असा खेळखंडोबा चालू आहे.
मित्रांनो, हा जी आर तर रद्द व्हायलाच हवा. त्यासाठी एक चांगलं पाऊल उचललेलं आहे शिक्षण संचालकांनी, कारण ते हतबल झाले. सध्या समायोजन करणं पॉसिबलच नाहीये, कारण एवढ्या शिक्षकांचं समायोजन होतच नाही. बरं, समायोजन करून उद्या विद्यार्थ्यांना शिक्षक पुरवणार कसे? उद्या पालकांना तुम्ही जेव्हा येतील पालक आपल्या मुलांना घेऊन, तेव्हा सांगतील का तुमच्या मुलांना शिकवायला शिक्षक नाही, तुम्ही घेऊन जा? जे पहिले निकष होते ते जरा तरी बरे होते. त्याच्यामध्ये जे 15 मार्चचा जी आर आहे त्याच्यानंतर अजून बदल करण्यात आले, परंतु तो जी आर बदलण्यात आला नाहीये. तो जी आर बदललाच पाहिजे, अन्यथा विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात आहे. त्याचबरोबर शिक्षक, जे भावी शिक्षक आहेत त्यांचं भवितव्य अंधारात आहे. त्याचबरोबर जे शिक्षक म्हणून काम करतात त्यांचं सुद्धा भवितव्य अंधारात आहे. त्यांनाही माहित नाही की माझं समायोजन कोणत्या जिल्ह्यात होणार आहे आणि कधी संपणार आहे. मित्रांनो, उशिरा का होईना शालेय शिक्षण विभागाला शहाणपण आलेला आहे. हा निर्णय अगोदरच घ्यायला हवा होता. जर अगोदर घेतला असता तर 2022 मध्ये जी शिक्षक भरती झालेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा जास्त नंबर ऑफ शिक्षक भरती झाले असते, आणि जी येणारी शिक्षक भरती आहे त्याच्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त नंबर ऑफ शिक्षक भरती होतील. कारण हजारो उमेदवार, लाखो उमेदवार जेव्हा आपली भवितव्य पणाला लावत आहे, तेव्हा सुद्धा शालेय शिक्षण विभागाची थोडी तरी जबाबदारी आहे की ती भरती करून घेणं. मित्रांनो, आता फायनली आपल्या सर्वांच्या हातामध्ये एकच आहे की कोर्टामध्ये काय निर्णय येतोय. त्याचबरोबर निर्णय काही काय ना, शालेय शिक्षण मंत्री यांनी तात्काळ हा निर्णय रद्द करावा. कोर्टाचा निर्णयाची वाट बघू नये, कारण वाट बघून आम्हा उमेदवारांची जी तुम्ही परीक्षा घेऊन ठेवणार आहात, आमच्या हातामध्ये जो भोपळा देणार आहात, आम्हाला पद यायला पाहिजेत, आमची भरती व्हायला पाहिजे. त्याचबरोबर या संदर्भात जे भेट घेतलेली आहे शिक्षक भारतीचे माननीय जे माजी आमदार होते कपिल पाटीलजी, त्याचबरोबर कार्याध्यक्ष सुभाष मोरेजी यांनी जेव्हा भेट घेतली तेव्हा त्यांनी सुद्धा हाच कन्सर्न दाखवलेला आहे की मुंबईमध्ये जे शिक्षक आहेत त्यांना बाहेर टाकलं जाते आणि बाहेरच्या शिक्षकांना आतमध्ये घेतलं जाते. अशा बऱ्याच समस्या मित्रांनो तुम्हाला दिसतील, आणि त्याच्यावरती मात्र सध्या समायोजन प्रोसेसला स्टे आलेला आहे. तो हा नक्कीच चांगला निर्णय आहे, स्वागतार्ह निर्णय आहे. आणि याच्यानुसार जर हा जी आर रद्दच झाला कोर्टाच्या निर्णयाने होऊ दे, किंवा शिक्षण मंत्र्यांनी थोडी सतसत बुद्धी वापरून, मला असं वाटतं की हा निर्णय रद्द करावा. जेव्हा शाळा सुरू होतात तेव्हा उमेदवारांना, तर जे भावी शिक्षक म्हणून परीक्षा देत आहेत त्यांना सुद्धा न्याय द्यावा. त्याचबरोबर जे पालक मोठ्या आशेनं वाट पाहत आहेत शाळा सुरू होण्याची, त्यांचा विद्यार्थी आल्यावर त्यांना सुद्धा गुणवत्तादायक शिक्षण मिळायलाच हवं, कारण अन्यथा आरटीचं उल्लंघन होईल. आणि मित्रांनो, तुम्ही पाहत राहा हा व्हिडिओ, तुम्ही शेअर करा, किंवा तुम्ही लक्षात ठेवा की हा जी आर रद्दच होणार आहे, कारण शेवटी संविधानानं जो अधिकार दिलेला आहे तो मात्र कोणतेही शिक्षण मंत्री, कोणताही शालेय शिक्षण विभाग खेचून घेऊ शकत नाही. वेट अँड वॉच, बट स्टिल द टाइम इट्स अ गुड डिसिजन फॉर ऑल ऑफ अस. आणि त्याच्यामुळे जो निर्णय आहे त्याचं स्वागतच आहे. परंतु हे फक्त लढाई आताच संपलेली नाही मित्रांनो. जे भावी शिक्षक या चॅनलवरती माझा व्हिडिओ ऐकतात आहे, पाहतात आहे, त्यांच्या लक्षात आणून द्यायचं मित्रांनो, स्टे कनेक्टेड, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, कारण इथून तर एकदा परीक्षा होईल. आपला संघर्ष ऍक्च्युली इथून सुरू झालेला आहे, आणि मग आपल्याला जास्तीत जास्त जागा आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे, लवकर लवकर भरतीसाठी प्रयत्न करायचा आहे. आणि अर्थातच जेवढे उमेदवार, जास्तीत जास्त उमेदवारांनी जेव्हा परीक्षा दिलेली आहे, जास्त उमेदवार जेव्हा जास्त मार्काने टॉप करणार आहे, तेव्हा मेरिट खाली येण्यासाठी, जागा जर जास्त आल्या तर एकमेव पर्याय आहे की जागा जास्त यायला पाहिजे. तर जागा जास्त येण्यासाठी एकमेव अडसर ठरलेला जी आर म्हणजे 15/2024चा जी आर. तुम्हाला काय वाटतं, हा रद्द झाला पाहिजे? तुमचं काय याच्यावरती मत आहे ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि अशाच ऑथेंटिक इन्फॉर्मेशनसाठी स्टे कनेक्टेड मित्रांनो. आपल्याला विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यायचंय, आपल्याला पालकांना त्यांच्या विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्व शिक्षण द्यायचे. त्याचबरोबर आपल्याला हजारो शिक्षक आहेत जे आस लावून बसलेले आहेत की मी शिक्षक कधी होणार, त्यांना सुद्धा हक्काची नोकरी मिळवून द्यायची. त्यासाठी आणि हो, सर्वात महत्वाचं, जे शिक्षक व्यवस्थित काम करतात त्यांना अतिरिक्त होऊन दुसऱ्या तिसऱ्या जिल्ह्यामध्ये पाठवलं जाते, त्यांना सुद्धा याच्यातून न्याय मिळणार आहे. सो अशा बऱ्याच आयाम आहेत याचे, त्या सर्वांना आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे. आणि म्हणूनच एकत्रित राहण्याची गरज आहे, युनिटी करण्याची गरज आहे. सो स्टे कनेक्टेड विथ शिव युनिटी.